नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ह्या पद्धतीचा ड्रेस स्टिच करणार आहोत। हा जो ड्रेस आहे हा एका 3 वर्षाच्या मुलीसाठी आपल्याला स्टिच करायचा आहे। ती मुलगी थोडीशी बारीक आहे, त्या कारणाने त्यांनी पर्सनली येऊन आम्हाला ही ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांनी हा ड्रेस स्टिच करण्यासाठी आपल्याला ही फॅब्रिक म्हणजे ही ओढणी आहे त्यांची आणि ही ओढणी आपल्याला दिलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये दोन्ही कॉम्बिनेशन थोडासा तो जो पीक दिलेला आहे त्या पीक मध्ये कसं वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आपल्याला एकाच कलरचा असा करायचं नाहीये। हा जो पदरा म्हणजे हा ओढणीचा एका साइडचा जो भाग आहे हा आपण फ्रंटला घेणार आहोत, फ्रंटला म्हणजे टॉप करणार आहोत आणि ह्या भागाचा आपल्याला इथून इथपर्यंत स्कर्ट फ्रिल मध्ये करायचा आहे। आणि दुपट्टा जो असेल त्या प्रकारे त्या पॅटर्न मध्ये दुपट्टा दिलेला आहे, तो दुपट्टा आपण ह्या साइडून असा काढून घ्यायचा आहे। ओके, तर आता आपण अस्तरचं कटिंग करूया आणि मेजरमेंट्स काय काय आहेत ते बघून घेऊया। मेजरमेंट्स आहे हाईट, इथे बाळाची हाईट जो टॉपचा हाईट आहे 9 इंच आहे, शोल्डर 8 इंच दिलेला आहे, चेस्ट 21 इंच घेतलेला आहे आणि स्लीव्हची जी हाईट आहे ती 3 इंच आहे आणि राऊंड आपल्याला साधारण 2.5 ते 3 इंचापर्यंत घ्यायचा आहे, म्हणजे 6 इंच टोटल असेल आणि हाफ आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे। आणि स्कर्टची जी लेंथ आहे 20 इंच आहे, वेस्ट 20 इंच आहे। आता इथे आपल्याला पहिल्यांदा आपल्याला अस्तरचा भाग स्कर्टचा कट करून घ्यायचा आहे। वेस्ट 20 इंच आहे म्हणून आपण इथे वेस्टच्या साइडला बघा, इथे आपण 21 इंच घेतलेला आहे, कारण इथे फ्रिल घेऊन आपल्याला अराउंड 20 ते 21 इंच करून घ्यायचं आहे हे। ओके, आणि हाईट जो आहे 20 इंच हाईट आहे, त्यातून आपल्याला 2 इंच 20 इंच हाईट आहे, 2 इंच मायनस करून 2 इंच नेफा बनवायचा आहे आपल्याला, त्यामुळे 18 इंच आहे तेवढा आपल्याला इथे 18.5 मी घेतलेला आहे, कारण हा जो फोल्डचा भाग येतो मग खाली फोल्ड करायला 1/2 इंच लागणार आहे त्यामुळे। आणि आतला जो भाग आहे त्याच्यामध्ये प्लस करायचं नाहीये, कारण आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक पेक्षा कमी लागतो, म्हणून इथे आपण 18.5 इंच आपण घ्यायचा आहे आणि हे आता आपण कट करून घेऊया। इथून कट करायचा आणि हा इथून कट करायचा आहे। ओके, आणि ही हाईट आपली आहे, आपण काटात उंची घेतलेली आहे त्या कारणाने आपण ह्या साइडला हा ओपन करून घेऊया। आणि हे इथे आपण जॉईंट करायचं आहे आणि इकडून अशी फ्रिल टाकून घ्यायची आहे। ओके, हा झाला खालचा भाग। आता आपल्याला वरचा भाग कट करायचा आहे। वरचा भाग त्यांनी सेम दिलेला आहे, आता इथे वरचा भाग कसा आहे हे आपण बघून घेऊया। हे राऊंड नेक आहे, इथे हे स्लीवलेस आहे पण त्यांना स्लीव्ज हवे आहेत म्हणून आपण इथे स्लीव्ज अटॅच करायचा आहे। आता हे सिंपल 9 इंचाचा आपल्याला बॉडी मेजरमेंट्सनी इथे आपण घेऊयात। असा आपण 4 भाग करून घ्यायचा आहे। ओके, ही बाजू बंद आहे आणि इकडे एक्स्ट्रा भाग जो इकडे जाईल। आता हाईट किती आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे, 9 इंच म्हटले की 10 इंच आपल्याला इथे हाईट घ्यायची आहे आणि ह्या फॅब्रिक
कमी जास्त असू शकतो, म्हणजे सरळ इथे एक लाईन मारून घ्यायचं आहे, कारण बऱ्याचदा कसं होतं फोल्डिंग व्यवस्थित होत नाही, म्हणून इथं आपण हा इथे लाईन मारून घेतलेला आहे आणि इथून आपल्याला 10 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे. ओके, थोडीशी तिरकी गेलेली आहे 10 इंचावरती. शोल्डर आपल्याला इथे शोल्डर आहे 8 इंच, तर आपण 4.25 ते 4.25 इंच आपण शोल्डर घ्यायचा आहे. सेम आपल्याला खाली देखील 4.25 इंचच घ्यायचा आहे. ही अशी लाईन मारून घेऊयात आपण. ओके, मुंडाखोली जेवढा शोल्डर असतो तेवढाच मुंडाखोली असते लहान मुलांचं शक्यतो. ओके, आणि चेस्ट आहे 21, 5 4 20, 5.5 चेस्ट येतं. इथं हा फिटिंगचा भाग येतो. लुझिंग आपण हाफ ते 1 इंच आपण लुझिंग देणार आहोत इथे शक्यतो. ओके, 6.5 तिथून आपल्याला 1 इंच मार्जिनसाठी. इथे बघा आपलं फिटिंग येतं 5.5 इंचावरती फिटिंग येतं. 21 चेस्ट आहे. आपण 1 इंच लुझिंग दिलेला आहे. ओके, 6.5 इंच घेतलेला आहे. शक्यतो लहान मुलं जास्तीत जास्त लूज जरा घालायला बघू शकतो, म्हणजे टोचतं वगैरे म्हणून. आणि खाली देखील 20 आहे, पण आपण 5.5 घ्यायचं आहे. ओके, वेस्ट 20 आहे. वेस्टचा 4th भाग 1/4 इज 5, आणि मग ह्याच्यामध्ये आपण 1/2 इंच